नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे पाण्यावरती। तर मित्रांनो, मानगंगा नदीला पाणी या उन्हाळ्यात येणार का आणि आंधळी धरण भरणार का यावरचा हा व्हिडिओ आहे आजचा। तर आता धरणात 40% पाणी आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे, 40%च राहिलेलं आहे। आणि वरनं पाणी येणार आहे का, तर मी चाललेलो आहे मानगंगा नदीला। तर चला बघूया पाणी आलंय का कसं। ते बघा पुलाचं काम चालू आहे। मित्रांनो, आता आलोय मी नदीवरती, की आपली मानगंगा नदी वाहते या। तर ह्या बाजूला तुम्ही बघू शकताल पाणी नदीला आलेलं आहे आणि धरण लवकरच भरणार आहे, आंधळी धरण। त्यामुळं पाण्याची शेतकऱ्यांना काय अडचण येणार नाही या उन्हाळ्यात। 100% पिण्याचा सुद्धा त्रास होणार नाही पाण्याचा, आणि गाय गुरांना सुद्धा पाणी भरपूर मिळणार आहे, शेतीला सुद्धा पाणी भरपूर मिळणार आहे ह्या उन्हाळ्यात। तर हे वरनं पाणी आलेलं आहे। तर तुम्हाला दाखवतो या नदीचं। आता पुलाचं काम चाललंय, हे पाठीमागं बघा तुम्ही, पुलाचं काम चाललंय, पण तिथं पाईपी टाकून पाणी बाहेर काढलेलं आहे। तर हे जे पूल दिसतोय तुम्हाला तिथं आता उकारलंय, तिथं ब्रिज बनवायचा आहे। आणि बघा हे पाणी सुटलेलं आहे। आता तारीख आजची आहे 17/2/2026 आणि तुम्ही पाणी बघताय आता चालू आहे। तर त्या पुलापाशी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नदीला पाणी खरंच आलंय का। मित्रांनो, ही बघा पाणी, बऱ्यापैकी तुम्हाला पाणी इथं दिसतंय बघा। आणि इथं 2 पाईपी टाकले त्या, या पाईपीतून पाणी इकडच्या साईडला बाहेर निघतंय या बघा। या 2 पाईपीतून पाणी बाहेर निघतंय या, आणि असंच खाली आंधळी धरणात जातं या। इकडे एक मिनी पॉकलेन लावलंय, ह्या मिनी पॉकलेननं काम करायचं चाललेलं आहे। इकडे 3 पाईपा आणून टाकलेल्या होत्या आधी गरज इथं पुरण्यासाठी। जर लय मोठं पाणी आलं तर त्या पुरायच्या होत्या, पण पाणी लय मोठं नाही, पण पाणी बऱ्यापैकी सोडलेलं आहे। तर तुम्ही आता ह्या पुलावरून बघू शकता पाणी किती आहे। पुलातनं पाणी बऱ्यापैकी बाहेर सुटलं या। इथं मोटर ठेवली पाणी उपसायसाठी, या पुलाचं काम चाललंय या। ही दरवर्षी नदीला मोठा पूर आला की ही पूल पाण्याखाली जातो, म्हणून हे उचलून पूल बांधायचा आहे। तर बघा पाणी किती। तर मित्रांनो, हे बघा मानगंगा नदीला पाणी आलेलं आहे, आणि पाणी आपल्या धरणात जातंय, आंधळी धरणात, आणि धरण भरणार आहे। आणि ह्या उन्हाळ्यात
कमीत कमी 5-6 महिने शेतीला भरपूर पाणी मिळणार आहे, कारण 4-6 महिन्याला पुन्हा पावसाळा चालूच होतो. त्यामुळे आंधळी धरणात गच्च पाणी होणार आहे. खालच्या पण शेतकऱ्याला भरपूर पाणी मिळणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पाणी किती आहे. तर ह्याच नदीनं ही पाणी मानगंगेचं खाली जातं या आंधळी धरणात आणि आंधळी धरणातून खाली जातं या. तर मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, हे धरण किती भरत आणि किती टक्के पाणी राहील, किती दिवस पाणी राहील ते सांगता येत नाही. पण धरण 100% भरलं मानगंगा नदीवर असणार आंधळी धरण. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.